नवापुर बेड़की बॉर्डर चेकनाका पर पीड़ित आदिवासी जमींदार और कामगारों का आंदोलन। नवापुर बेड़की बॉर्डर चेकनाका सद्भाव अदानी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी और प्रकल्पग्रस्त आदिवासी जमींदार कामगारों के बीच हुए विवाद के चलते कामगारों का और जमींदारों का आंदोलन का आक्रोश बढ़ा। आदिवासी टाइगर सेना के राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित के साथ पदाधिकारी ने आंदोलन में शामिल होकर आंदोलकों का समर्थन दिया। पुलिस को आगे करती है, सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। लड़ेंगे लड़ेंगे उद्योगपत्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। उद्योगपत्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। उद्योगपत्यांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। लढेंगे लढेंगे। जर तुमने नहीं, जर तुम्हा नोकरी मिलवी लेवला वेरी तर तुमने एकटा कवा पडणारी आहे। तुमने बिरसा मुंडा, खाजा नाईक, टंट्या मामा, जयपाल सिंह मुंडा सारखी विचारधारा लिहिणं आपण चला पडणार आहे मित्रो। आज जर तुम्ही फक्त ही कर्मचारी आहे, 10, 15, 20 कर्मचारी आहे आणि 10, 15, 20 कर्मचाऱ्या को चाली नाही आखिन तुम्ही बाकी लोक विचार नाही केता वेरी आज याम दियालो ह्या काल तुम्ही दी आवणार आहे। आज जर तुम्ही सहकार्य यान केयो नाही तर हाकाल उठीन तुमने बी केडो सहकार्य केनारो ना मिले आणि तुम्ही बी एकला पोडा त्यानंतर यूपी, बिहार, दिल्ली, काश्मीर वाला लोकून लावीन ही कलेक्शन करा लागवणार आहे आणि दियावणार आहे मित्रो। ते त्या खातुरे आपण होगान एकत्रित राह पडणार आहे, संघटित राह पडणार आहे। जे जे समाज नीती नियम बोलणार आहे त्या नीती नियम एकत्रित वेन आपण संघर्ष करा पडणार आहे। आज ग्रामपंचायत जो अधिकार आहे, आज पेशा ग्रामपंचायत काय आखावे का जर आदिवासी बहुल क्षेत्र आहे पेशा ग्रामपंचायत आहे ती पेशा ग्रामपंचायत तुम जर होम दिल्या जर एका कलेक्टर किंवा एसपी बी आउला आहे का मंत्री बी आउला आहे ते ग्रामपंचायत तू पहिले ठराव मंजूर करा पडे। ग्रामपंचायत ती सहमती लापोडे, गावकऱ्या सहमती लापोडे आणि ती गावकऱ्या सहमती शिवाय तो कलेक्टर किंवा एसपी प्रवेश की ना सकतो। आता 2% लोक केडा जे आपोप राज्य किर्या आपो हिना मूळ मालक आहे, आपो हिना जमीनधारक आहे आणि आपो जमिने गिया आणि आपो जमिने जाईन बी आपले नोकरी मिळणारी। त्या खातुरे आदिवासी लोकून जागृती वेरा पडणार आहे मित्रो। आदिवासी लोकून जागृती वेने काय ते बी आदिवासी जे अधिकार आहे ते आपण होमजीला पडणार आहे आणि त्यानंतर जे कलेक्शन एजंट आहे, जे कंपनी आहे बाहेर लोक आल्या ते येऊन आपल्याने कायदा माध्यमुखी धडो हिकवा पडणार आहे। आज वर्दी पोवी आवता तुमने काय आखता मॅनेज भी जा परंतु 12 वर्षे वेगळी मला आम्ही ही ना जे वरिष्ठ लोक आहे ग्रामपंचायती मेरा जे कार्यरत लोक आहे ते त्याही माले की क्योंकि 12 वर्षे वेगळी 1 रुपये भी हमने ने यही कर देतलो ना मिले। आज आपको ग्रामपंचायत तुम रहता पानी पट्टी देता, घर पट्टी देता ने आज आपको क्षेत्र में रिया ने आज आपने कर कहा ना देता। आता आपण गावकऱ्यां होगा एकत्रित मित्र हो त्यांना ठराव बी बनवा पडणार आहे आणि ठराव बनविणे आदिवासी जे अधिकार आहे किंवा ती लँड एक्विजिशन ऍक्ट आहे याप्रमाणे आपण या कायदा धडो हिकवा पडणार आहे आणि कायदा धडो हिकवीने बिरसा मुंडा, खाजा नाईक या विचारधारा की आपण बिरसा मुंडा, खाजा नाईक जी ताकद होती ती ताकद बी या देखावा पडणारी आहे। भले कलेक्टर आवे, एसपी आवे, केल्लो बी मोठे अधिकारी आवे जर तुम्हा एकतारी त्यान आपू त्या जागा देखावू आणि आदिवासी ताकद देखावू मित्र। जर तुम्ही एकत्रित रिया, तुम जर संघटित रियात मित्रों माई तुमने जमीन गेली आहे गव्हर्नमेंट में आपने लेके आखलो आहे तुम जमीन दी रिया तर आमू तुमने नौकरी देऊ एक ही त्या आखलो आहे आम्ही आपू या व्याज सहित आपो जमीन कर भी लियो और आपू नौकरी भी लियो आणि जर नाही देदी एका हातून संविधान आहे एका हातून बिरसा मुंडा तीर कामतो आहे दोस्ता। पहले कायदा की लड़ू, कायदा की जर जे गाठ्या नहीं तर आपू हात तीर कामतो उचला भी वीरा जी ने कारण आपू जाते की आदिवासी है या खातुरे आमो ही काय भाषणबाजी करा ना अल्ला मित्रो किंवा आमो ही काय इलेक्शन उभी रे आखिन तुम्हाला काय मते मागा ना अल्ला आमो फक्त ही दाखा अल्ला एक आदिवासी राजो आहे आणि आदिवासी राजा जीवन जो जे आदिवासी जे अधिकार देतला आहे 244/1 कायद्यानुसार 5वी 6वी अनुसूची म्हणजे आदिवासी टेरिटरी में आदिवासी और राजो आहे जर का चाळवा भी पान तोडूला वेरी ते पहिले आदिवासीन विचारा पडे ओ अधिकार आपण देतलो आहे। आता 2% लोक केडा जे मोठे मोठे बिल्डिंग बांधले आहे, टोल नाका बांधले आहे, वसुली किर्या आदिवासीन आज लोगों की जमीनी कर वसूल मिललो ना मिले। आज 9 ऑगस्ट साजरो किले दो गव्हर्नमेंट 9 ऑगस्ट देखावी देतो म्हणजे आदिवासी विकास भी का काही ना। प्रत्येक ठिकाणी आदिवासी बहुल क्षेत्र डॅमू नावाक जमीन घी, टोल नाका नावाक जमीन घी, रोडू नावाक जमीन घी म्हणजे आदिवासी फक्त जमीन देतो री का
आणि जमीन दिन हात फक्त तो सुरतुल कामूल जाय का ते आपण आदिवासी मित्र हो ती परिस्थिती उद्रावा पडणारी आहे. जर आपण जमीन जाई रही तर जमीन जाऊला नंतर या मुबदलं भी आपण मिळान तुझे आणि तो मुबदलं म्हणजे जे की जर एगो फ्लॅट बेन 3-3 करोड रुपया जर मुंबईला मिले ते की आदिवासी ही जी भूमी आहे ही माता आहे आणि माता भी तेंडो हमने कर मिळान तुझे. बाकी आपो क्षेत्रम आदिवासी क्षेत्रम जर की टक्केवारी लीन सौदेबाजी कहना आवता वेरी त्यान भी आपने त्या धड़ो हिकवा पडणार आहे. चल निगी जो ही लोगो एक आखा पडणार आहे मित्रो. अन्यथा आदिवासी न्याय ना मिलनारो आणि आदिवासी न्याय के की मिलान जो त्या खातर आमू ही तुम्हा पर्यंत आला. तुम हमने नहीं संधि दे दी. तुम बेन गोठ्या उन्हायला द्या मित्र हो. तुम एकता देखावा. आमू बाकी आदिवासी समाजू हितू खातुरे आदिवासी समाजू एकत्रित कीन आम्हा जो आदिवासी समाज न्याय मागा खातर बोटलो आहे अनेक दिवसापासून ते त्याला न्याय मिळविदा खातर आमू नक्कीच आहे. आदिवासी टाइगर सेना एटीएस जो संघटन आहे सामाजिक संघटन या संघटना माध्यमा के आम्हा तुमने जाहीर पाठिंबो है. आ तुम केंड भी वेले आखा तुम हमने ने 24 तासों में केंडी वेले भी उपलब्ध भी तुम्हा हितू खातुरे होतो जाखीर में बेन शब्द संपवू. माना अजय गावित है मैं गुजर भवाली है आदिवासी टाइगर सेना पदाधिकारी है मित्र हो. तुम एनीवे एनी टाइम केंडी भी वेले आखा त्या टाइमला आमू तुमने न्याय मिळविदा खातर आऊ हूँ लीगली भी आणि त्यानंतर आंदोलन कीन भी आमू तुमने न्याय मिळवी दी हूँ. आणि मित्र हो राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्य में संगठन चालू आमू. आज चैतर भाई वसावा आज वेयज वेरी तुम त्या व्हिडिओ वेता वेरी वो व्यक्ति डेडियापाड़ा आमदार है. वो व्यक्ति भी सर्वसामान्य आरी काम केलो है. आमू राजकुमार रोत राजस्थान है सर्वसामान्य कुटुंब है जहाँ तो आमदार के भी रिलो 500 रुपये भी त्या खिसामने आता पेनाज तियाले आमदारू नंतर डायरेक्ट लोकसभा मोकल्यो खासदार बनव्यो. तो व्यक्ति कॅपेबल ना आपण समाज कॅपेबल भी आखिन त्याला खासदार म्हणून ती मोकल्यो. तो व्यक्ति मालोता ठेको जो जे होतो रस्ता में टक्केवारी जो जे है की ना आखतो तो व्यक्ति आज काय आखिर मालूम है का मा समाजू जमीन है ती वाचाया जोजे मा समाजी हितू जे कायदा है ते वाचाया जोजे मा समाजू खातर जे नीति नियम बनला है ते टिकीरा जोजे त्या खातर संविधान रक्षण करा खातर आदिवासी रक्षण करा खातर लोकसभा गेलो आहे मित्रो. आणि जर आदिवासी एकता रीत मित्रो ही भी आदिवासी एकता जर री तर खरोखर आदिवासी हितू खातर काही ते भी नीति नियम बोनी आदिवासी जमीन है किंवा आदिवासी जो न्याय है तो मिलनारो है होतो मैं आखू अनमा वाणील विराम देऊ. जोहार जय आदिवासी. जोहार जय आदिवासी. आज आदिवासी टाइगर सेना एटीएस संघटनच्या माध्यमातून आज आम्ही बेडकी चेकपोस्टला समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो. माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्टचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये. इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये. म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये. तर हे कुठले नीती नियम आहेत. ज्या टायमाला इथं भूमी संपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे GR असा म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे. आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते. या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथनं काढण्याचे हे नीती नियम या लोकांचे चालू आहेत. अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते 2 नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत. आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टाइगर सेना एटीएसच्या वतीने आलो होतो. सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या चेकपोस्टच्या विरोधामध्ये या अदानी कंपनीच्या विरोधामध्ये सद्भाव कंपनीच्या विरोधामध्ये RTO चेकपोस्टच्या विरोधामध्ये जन आंदोलन करणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये तारीख निश्चित करून आम्ही जन आंदोलन करणार आहोत. चेकपोस्ट हे बंद करणार आहोत आणि बेडकी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही इथं स्वतः JCP लावून इथं हायवेचं खोदकाम करू आणि त्यानंतर हा संपूर्ण हायवे बंद करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जोहार जय आदिवासी.